जय बाळू मामा. आज आपण पाहतोय की प्रत्येक गावात मामांचं मंदिर व्हायला लागलंय. त्याचप्रमाणे मामांची मंदिरं ह्या महाराष्ट्र राज्यात भरपूर ठिकाणी व्हायला लागल्यात. ज्या ज्या ठिकाणी मंदिर झाल्यात किंवा इतर ठिकाणी जे जे माणसं जाऊन असतील, वर्गणी असेल किंवा इतर काही गोष्टी देतात, त्याऐवजी तुम्हाला वर्गणी किंवा काही द्यायचं असेल मामांना, ती तुम्ही सरळ पालखीत जाऊन देऊ शकता. कारण की काय होतंय, तुम्ही मंदिरावर देताय, ते मंदिरावाला स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा पैसा असो किंवा इतर काही गोष्टी आपण दिलेल्या असो त्याचा वापर करतोय. आपण बघत आलो की काही काही मंदिरांची कामे इतकी जोरात चालली ती, तिथं काही लोक म्हणजे की मामांचं बघतात. मामांचं बघणं म्हणजे काय बघतात, तर ते बाकीचं बघणं अशा काही गोष्टी बघतात की काय असेल ती मामांच्या भक्ताला अडचणी असतात ती बघतात. आणि अडचणी खरं तर मामांपाशी सांगितल्या तरी मामांपाशी सुटतात. ती कुठल्या देवऱ्याकडे बघायची गरज नाही किंवा काही नाही. पण एक ब्रह्म झालाय माणसांचा की देवापाशी बघितल्याही जातं. आणि सगळ्यात मोठा माणसांचा हा ब्रह्म आहे की मामांपाशी असं काय बघितलं जातं काही नाही, मामांपाशी काय कुठं काय बघितलं जात नाही, काही नाही. आणि त्याची दुसरी बाजू की ज्याला मामांवर विश्वास नाही ती ह्या गोष्टी करत असतो, बघण्याच्या हे करण्याच्या. त्या गोष्टी आपण केल्या नाहीत पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी की ज्या ज्या मंदिरावर वर्गणी मागितली जाते त्या त्या मंदिरावर तुम्ही वर्गणी देऊ नका. तुम्हाला खरंच वर्गणी द्यायची असेल तर तुम्ही सरळ मामांच्या मेंढरात जाऊन मामांच्या पालखीत 1 ते 19 पालख्या आहेत मामांच्या, तिथं जाऊन वर्गणी द्या. आणि खरंच तुम्हाला इच्छा असेल सेवा ही करण्याची, तीही सेवा तुम्ही मेंढी माऊलीपाशी तिथं जाऊन पालखीत 1 ते 19 पालख्या आहेत, त्या 19 म्हणजे 1 ते 19 पालख्यात जाऊन तुम्ही वर्गणी द्या, इतर काही गोष्टी करा. त्यानंतर तुम्ही सेवा करायची ती बी सेवा तिथंच करा. कारण तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून मामांची या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मंदिर होत चाललेत. तिथील काही मंदिरं अशी बी होतात की तिथं बघितलं जातात. जे काही बघतात हे सर्व त्या माणसांचा भोंगीपणा आहे, सरळ सरळ म्हणता येईल. आणि अशा काही गोष्टी मामांच्या बघितल्या जात नाही. पण बघत असताना की काही काही जण पैसे घेऊन बघतात, काही जण आता मंदिरांची कामं त्यांची चालू आहेत, तर मंदिराचं आमचं ही काम राहिले ते काम राहिले म्हणून वर्गणी मागतात. ह्या कोणत्याही शब्दाला न बळी पडता आणि कोणतीही वर्गणी न देता तुम्ही मंदिरावर जाऊन दर्शन घेऊ शकता. पण वर्गणी किंवा कुठलं दान हे करायचं असेल तर तुम्ही सरळ पालखीत जाऊन दान करा. कारण तर तुम्ही इथं मंदिरावर कुठलेही दान करू नका. इथले सरळ जे काही तिथले पुजारी असतील, मंदिरावले काय असतील, तिथले ते पुजारी तुम्हाला लुबडायचं काम करत आहेत. एवढंच सांगतो. सर्वांना मानाचा जय बाळू मामा.